मोठा केसरी मैदान कारणवाडी फाटीचे पार पडतंय आणि त्यात एक नंबरचा मानकरी ठरलाय अक्कू ड्रायव्हर यांचा वादळ आणि सर्व त्यांची टीम आहे. पण आपला हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं. धन्यवाद. तर काय सांगाल आज अक्कू ड्रायव्हर असतील किंवा दादा असतील, काय सांगाल आज एक नंबर झाला आपला वादळचा, काय सांगाल आता? काय होतं बैलाचा संघर्ष पण लय होता मध्ये 2-3 वेळा पायऱ्यात पैरे भेटलं नाही ती. पण आता ते 2-3 दिवस झाले तर काल बी 2 फेरं पळालाय, आज 3 फेरं करून एक नंबर गेला. काल क्वार्टरला राहिलेली गाडी मासुरण्यात कडन होती गाडी आणि आज 3 फेरं मधनं पोहून एक नंबर गेला. वादळ नक्की कुठनं घेतलाय आकुड्यावर? आपण हा बैल संभाजीनगरवरून घेतला. होय, किती दिवस झाले काय? बैल आणून पण होय, कुणाच्या नावाने बोलतो मैदानामध्ये? ही पप्पू शेटमुळे अमरापूर रोहित भाई बोलतो. पायऱ्या कोण होता त्याचा? आज विसापूर चालत गावात ही गाडी पाहिली. हा हा, आज नियोजन कधी केलेलं आहे? नियोजन मी रात्री केलेलं. त्यांना एक फोन केला, म्हणतो फोन घेऊन या. हम्म. त्यांनी आपल्याला विचारलं विना डायरेक्ट, म्हणजे त्यांनी फोन दिला आपलं नाव करते प्रत्येक मैदानात वादळ, काय सांगाल? आपल्याला काय झालंय नशिबच नव्हतं. हा. बैलाचं बी नाही, आमचं बी नाही, रोज नाराज व्हायची. पण काल मनाला असं वाटलं आपला बैल आहे आणि आपल्या हातातून गाडी सुटते म्हणून निर्यात आणलंय. म्हणजे 2-4 महिने असं काय म्हणजे बॅड पॅच होता त्यातून थोडं. पण पोरांची ठेवली पाच कोणाच्या हातात बैल माझ्या हातात गाडी आणायची. आणि माझं म्हणजे मी मला बसणार, माझं मी नियोजन केलं, माझा मी माझं मी सगळं केलं. पण सकाळी पोरांचं पावा. आता तुम्ही म्हटलं की 2-3 महिन्यामध्ये काय झाला, काय संघर्ष काय नाही, ह्यात तेच आहे माझ्या का ह्यात संयम पाहिजे. संयम नसला तर तुम्हाला संयम पाहिजे. घरी गेलं की पोराचं काय बोलायचं नाही, काय नाही. आणि आमची एवढी पोरं आहेत ना गावामध्ये मार पाहिला घाललाय म्हणून मी उद्या येत नाही. रोज बघता एवढी समाधान असतं आम्हाला. मार खावतो असतं त्यांना गुलाल करू काय नाही. आणि ही जी करायची ना ती फक्त या पोरांसाठी करायची. माझ्या ह्यात काय नाही, या पोरांचा बैल आहे. फक्त सगळे किंवा तुमच्या काय करत नाही बाई गावात आम्ही गंभीर पोरं असलेले एका गोट्या वाचलेल्या ते संध्याकाळची सगळी एवढी पिकाला बाजत नाही. समधी ही जी आहे ना त्यांच्यासाठी फक्त बैल पोहोचतो. निकाल तुम्ही कोणाला ठरवा आमच्या जागा टीम कुठेतरी एक दुटपणा दिसला की नंदी नक्कीच राहतो. ड्रायव्हर आता भारत नाव करतोय, वादळ पण करतोय. ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणला की आता तुम्ही एवढे दिवस झाले बैलगाडी क्षेत्रामध्ये, एवढं मोठं नाव आहे, भरपूर मोठमोठ्या बैलांच्या गाड्या तुम्ही पळवल्यात, इथून पुढून पळवाल, तरी देखील संघर्ष करायला लागतोय. काय सांगाल? संघर्ष ही बैलगाडी क्षेत्र आहे. आज हार आहे, उद्या जीत आहे. त्याच्यात जेवढा संयम तेवढं तुम्हाला यायचं आहे. तुम्ही म्हणला रोज गुलाल पाहिजे, रोज बैल राहायला पाहिजे. बैलानं कमीत कमी 3 अड्ड मार खाल्लं पाहिजे माझ्या हिशोबात. का आता कळतं की आपला बैल बी काय बोलतोय, आपल्याकडे बी काहीतरी चुकतंय. तर रोज गुलाल घ्यायचा. कोणाही तरी कोण म्हणतं असं आहे तसं आहे, काय नाही. याच्यात फक्त बैल पळायला पाहिजे आणि संयम पाहिजे ना. आता तुम्हाला समजा आहे ड्रायव्हर मग कुठेतरी आपण ज्या बद्दल बघतो की आता तुमचं नियोजन जसं असतं की कधी तुम्ही असं एकदम टॉपच्या नंदीकडे कधी जात नाही, आतापर्यंत अंदाज आहे लय जणांनी फोन म्हणजे आपल्याला आपण पहिल्याला नाही म्हणतच नाही. आपण म्हणजे कामावलं तेवढं आपल्याला पण नाही म्हणत. फक्त आपला बैल कुठ पोहोचतोय आणि आपण बैल घालाय आपलाच बैल म्हणून आपण म्हणायचं नाही ना बाप्पा सुरूवर पळायचे काय त्याला पळायचे जावा. आपला बी बैल पळायला पाहिजे त्या प्रेशर. आजची गाडी कशी बघायला तर तुम्ही तुमचा एवढा अनुभव आहे, काय वाटतं या जोडीविषयी? आज गाडी 2 मैदानी गाडीचा एक नंबर गाडी पळाली आणि आज कसं गावाच्या घरी अड्डा आहे तिथं 3 मैदान झालं. आपण गाव बैल आणला नव्हता. मी एक मनात आलं की भागातला शेवटचा अड्डा येऊ आहे, काहीतरी झालं पाहिजे. पोरांची इच्छा होती. काल 2 फेरा फोन पळालाय आणि म्हणजे माझ्या मी स्वतःच्या मला म्हणलं आज आपला बैल ह्या अड्ड्यात पळवाय पळालं जाणार. माझ्या कृतीनं आज आम्हाला एक नंबर झाला. ड्रायव्हर कुठंतरी वादळनं तुमच्या संपूर्ण टीम असेल किंवा तुमचं मन कुठंतरी आज राखलं म्हणायला लागेल, त्याच्या पण मनात काहीतरी आलं असेल. काय आता त्याला नाही तसं ते मान खाली घालतच नाही आमची कोणाची. कारण की ते असं नाही की 4-5 नंबरला होता तो क्वार्टरला राहते गाडी. काल 2 फेरं पळाला आणि आज 3 फेरं पळाला. काय कॉन्फिडन्स होता का तुम्हाला त्या? एकदा गाडीला गाडी घातली ना मागत तर मागे तो करत नाही. पोरांचा पहिल्यापासून कारण की सलग 2 दिवस पळणं म्हणजे जोक नाही. कारण की तुमच्या बैला जे काय बैल एवढा पळाला या उद्या जरी बैल पळाला ना तरी बैल काय खासियत काय त्याची? असेल म्हणजे त्याला काही कळतच नाही. आता जरी सोडला ना तरी मारणार काय करणार त्याला कळतच नाही. आणि ह्या बैलांनी कळत नाही की आपण किती कुठेतरी आता कसं असतं की तो रिझल्ट तुम्हाला मिळतो त्याच्या मागे तुमचं कष्ट आहे, तुम्ही त्याची देखभाल त्या पद्धतीची करताय म्हणून 3 दिवस म्हणलं तरी पळू शकतो कारण त्याच्या मागे भरपूर कष्ट आहे.
आम्ही बैल घेतल्या बस नाही का नाही आम्हाला जर बैलांनी नाराज केलं नाही म्हणजे आमचं पपुशेट असतील मग मेन माणूस बैल सांभाळणार गोट्यावरती तो करतो त्याला बैल मारत नाही सगळ्यांना बैल मारतो त्या पोराला अरे नाव सगळ्यात जास्त म्हणजे वादळ बरोबर किंवा वादळ आणि बारांचा वेळ घालवणार किती मार्का बैल आणून बांधायचा दुसऱ्या दिवशी पोरग एकटंच बाहेर काढणार तेवढं त्याचा भरपूर कष्ट आहे तरी म्हणजे ते त्याचा जीव लावलेला असतो जीव म्हणजे वगैरे असलं तरी ते वर लागतं तो मैदानात तोच पहिल्या मैदानात आलाय आणि पहिल्यांदा आज पहिल्याच मैदानात आलाय तो पहिलं घेतलेला आज पहिल्यांदा आलाय मैदानात. पहिल्यांदा एक नंबर केला तो घरीच असतो ते घरच्या बैलासाठी असतो एक बैल मैदानात असला तरी एक घरी असतो त्यासाठी त्याला घरीच ठेवतो आणि जाऊ म्हणजे पहिल्यांदा सकाळी म्हणला आज भैया मी येणार आहे पहिलं म्हणलं आणि तेव्हा आला आणि बैलांनी आज एक नंबर करून दिला एक नंबर करून दिला. मोठा आनंद असतो हा. गावच्या शेजारचं मैदान म्हणजे गावचं मैदान म्हणून आनंद बघतो या पोरांचा आनंद आहे तोच आपला आनंद आणि जो बैल माझा नसून या पोरांचा खूप सारा शुभेच्छा तुमच्या टीमला नक्कीच तुमचं नाव आणि तुमच्या टीमचं नाव हा आपला वादळ कंटिन्यू करेल हीच तुम्हाला शुभेच्छा असेल धन्यवाद धन्यवाद.